रायगडमधील नागोठणेमध्ये आंबा नदीची पाणी पातळी 9.20 मीटरवर. बाजारपेठ आणि कोळीवाडा या परिसरात पुराचं पाणी शिरलं. कोळीवाड्यातील नागरिकांच्या घरातही पाणी शिरल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान. विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकरी पुन्हा संकटात. अचानक तापमानात वाढ झाल्यामुळे संत्रा गळती. संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना आता बसणार कोट्यवधी रुपयांचा फटका. नवी मुंबईच्या खारघरमधील ओबे धरणामध्ये पोहायला गेलेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे विद्यार्थी पाण्यात बुडाला. पाण्यात अडकलेल्या गाडीतल्या चालकाचा जीव कोळी बांधवांनी वाचवला. नागोठण्यामध्ये पाण्यात अडकलं पिकअप वाहन. कोळी बांधवांनी प्रसंगावधान राखून चालकाचा जीव वाचवला. विश्रांतीनंतर नंदुरबार जिल्ह्यामध्ये पुन्हा पाऊस. पेरण्यांना आता वेग. आतापर्यंत जिल्ह्यातील 70% पेरण्या पूर्ण. कोरेगाव इथल्या तिळगंगा नदी पूररेषा शिथिल करा, तर कोरेगाव विकास बचाव समितीची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी. बांबूच्या शेतीवरून पाशा पटेल. रामदास आठवलेंची टोलेबाजी. आपल्या शेतात बांबू लागवड करा, पाशा पटेल यांचं शेतकऱ्यांना आवाहन. पाशा पटेल यांच्या वक्तव्याचा आधार घेत रामदास आठवलेंची ही टोलेबाजी. अद्वै हिरे, अपूर्व हिरे आणि माजी मंत्री प्रशांत हिरेंचा जामीन नामंजूर. तर व्यंकटेश बँकेमध्ये बोगस कर्जदार दाखवून घोटाळा केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घोटाळ्यामध्ये अजून व्याप्ती वाढण्याची सुद्धा शक्यता.